आजचा आपला पुढचा व्हिडिओ आहे लाल मिरची पावडर। तर लाल मिरची पावडर वर्षभर टिकणारी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। परफेक्ट मेजरमेंट ह्याच्यामध्ये मी शेअर केलेला आहे। मसाला पहा आपला लालबुंद तयार झालेला आहे। हा मसाला मी डंक्यावरून कुटून आणलेला आहे, मिरची कांडप केंद्र म्हणतात तिथून बारीक करून आणलेला आहे। तर साधारण 1.5 किलो मिरचीपासून साधारण 2.5 किलो मसाला आपला तयार झालेला आहे। अगदी लालबुंद मिरची पावडर आपली तयार झालेली आहे। तर व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्ण पहा। तर सर्वप्रथम मी 1 किलो बेडगी मिरची घेतलेली आहे। तर मिरची जी आहे ती आणल्यानंतर त्याची देठ काढून घ्यायची आहे आणि उन्हामध्ये साधारण 2 तास मिरची उन्हामध्ये थोडीशी कडक होईपर्यंत ठेवायची आहे। तर मी मिरची आणली तेव्हाच मिरची कडक होती, त्यामुळे मी अर्धा तासच मिरची उन्हामध्ये ठेवली आणि संपूर्ण मिरचीचे आपण देठ काढून घेऊन ताटामध्ये ठेवूया। तर बेडगी मिरची आपली नीट झालेली आहे, नीट करून घेतलेली आहे मी। त्याच्यानंतरनं मी लाल मिरची घेतलेली आहे। तर मीडियम तिखट ही लाल मिरची आहे। तर लवंगी मिरची असते आणि थोडीशी मीडियम तिखट असलेली लाल मिरची असते। तर ही मी त्याच्यातली मीडियम तिखट असलेली लाल मिरची घेतलेली आहे, साधारण अर्धा किलो। तर बेडगी मिरची 1 किलो आणि ही अर्धा किलो। तर अशी मी 1.5 किलो मिरची घेतलेली आहे। तर दोन्ही मिरच्या नीट करून एकत्र आपल्या पिशवीमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतरनं 25 ग्रॅम जिरे ह्याच्यामध्ये मी मिक्स केलेले आहेत आणि खडं मीठ जे असतं जाडं मीठ ते साधारण 200 ग्रॅम घेतलेलं आहे मी। तर एका पिशवीमध्ये मीठ आपण मिरचीमध्येच ठेवून द्यायचं आहे बांधून। आणि त्याच्यानंतरनं तेल घ्यायचं आहे साधारण 2 पळ्या। तर हे तेल आपण एका डब्यामध्ये भरून तेही पिशवीमध्ये ठेवायचं आहे आणि कांडप केंद्रामध्ये हे सर्व आपण दळून आणणार आहोत। तर मिरची आपली मी कांडप केंद्रातून दळून आणलेली आहे। तर लालबुंद असा आपला मसाला फार सुंदर तयार झालेला आहे। तर सोलापुरी मसाला ह्याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते। आणि ही लाल मिरची पावडर आणि तो सोलापुरी मसाला ह्याचा वापर आपण डेली भाज्यामध्ये करत असतो। तर दोन्ही मसाले अगदी टेस्टला फार छान आहेत। तर व्हिडिओ तुम्ही नक्की ट्राय करा। तर संपूर्ण मसाला मी आपल्या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। मसाला लालबुंद असा 1 नंबर आहे, वर्षभर टिकणारा आहे। फक्त हा मसाला जेव्हा आपल्याला वापरायचा आहे तेव्हा याच्यामध्ये कोरडा चमचा घालून एका डब्यामध्ये थोडासा मसाला बाजूला काढून ठेवायचा आहे आणि मसाला पूर्ण पॅकबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे। असे छान छान आणि नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी येतच राहीन। मस्त खा, स्वस्त राहा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।